कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा देणं आणि त्यामध्ये चिकाटीनं यश मिळवणं ही सोपी गोष्ट नसते. पण इच्छा असेल तर कितीही अवघड परीक्षा सहज सोपी होते, हे एका हुशार आणि गुणी विद्यार्थिनीनं दाखवून दिलंय. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल नुकताच लागला आणि MPSC मध्ये मुलींमध्ये पहिली आलेल्या स्वाती दाभाडे हिने या परीक्षेत कौतुकास्पद यश मिळवलंय. स्वाती ही शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे खरं तर तिचं शिक्षण मध्येच थांबवण्याची वेळ आली होती, पण तिनं शिक्षणाची कास सोडली नाही. स्वकमाईमधून पैसे साठवून स्वातीनं अभ्यास केला आणि MPSCची परीक्षा दिली. एकीकडे तिने वाणिज्य शाखेची पदवी सुद्धा मिळवली. 2015 मध्येच तिनं राज्यसेवा आयोगाची खरं तर परीक्षा दिली होती आणि गेल्या वर्षी तिला नायब तहसीलदार पदी तिची निवड सुद्धा झाली होती. पण स्वातीचं स्वप्न वेगळं आणि आणखीन मोठं होतं आणि त्यासाठी तिनं आणखी मेहनतीचा मार्ग निवडला आणि पुन्हा परीक्षा उत्तीर्ण होऊन आता उपजिल्हाधिकारी पदासाठी तिची निवड झाली आहे. तर स्वाती आज पुण्यातून आपल्याबरोबर आहे. स्वाती, तुझं खूप स्वागत ABP माझामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा तुझं खूप मनापासून अभिनंदन. आणि हे यश तुझ्यासाठी किती खास आहे, काय सांगशील आज? डेफिनेटली मुळात MPSCचा अभ्यास करताना उपजिल्हाधिकारी पद मिळवणं ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ड्रीम पोस्ट असते आणि आज ती मिळते आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक वेगळाच आनंद आहे. जे कष्ट घेतले ज्या पदासाठी ते पद मिळणं हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे आणि ते फायनल मिळतं. स्वाती, तू कष्टांचा उल्लेख केलास तर आम्ही असंही ऐकून आहोत की खूप खडतर परिस्थितीतून मार्ग काढत तू तुझं शिक्षण पूर्ण केलेलं आहेस. काय अडचणी होत्या? हे पद तर आता मिळालेलं आहे, पण त्याच्या पाठीमागचा संघर्ष किती मोठा आहे? येस, डेफिनेटली. कारण ह्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना एकतर तुम्हाला मेहनत ही घ्यावी लागते आणि ॲट द सेम टाइम तुम्ही जे मेहनत घेतात तुमचं सातत्यही तितकंच गरजेचं आहे. आणि जर अपयश आलं तर खचून न जाता पुन्हा परीक्षेची तयारी करणं, मला वाटतं हेच माझ्या यशाचं सूत्र आहे की कितीही अपयश जरी आलं तरी ते विसरून पुन्हा अभ्यास करणं आणि आपले जे मेहनतले सातत्य आहे ते कंटिन्यू ठेवणं. मला वाटतं ह्या गोष्टींमुळं हे यश आलं. स्वाती, कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे? म्हणजे कुटुंबाकडनं खूप सपोर्ट होता, कायम सहकार्य मिळायचं की हो तू पुढे जा, मी तुझ्या पाठीशी आहोत? अडचणी नेमक्या काय होत्या? येस, नक्की. सुरुवातीला म्हणजे 12वी नंतर 2008 साली माझी 12वी झाली आणि त्यानंतर एक 4 वर्ष मी घरी होते. त्या काळामध्ये आई वडिलांची परिस्थिती बिकट असल्या कारणाने आणि त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षणामध्ये आपल्याकडे पाठवण्याचं प्रमाण कमी आहे. ह्यामुळे माझा जो शैक्षणिक जी आहे प्रवास तो त्याच्यामध्ये एक 4 वर्षाचा खंड होता. पण मला असं वाटतं की ते 4 वर्ष भलेही माझे वाया गेले असेल, पण त्या 4 वर्षांमुळे आज मी इथं आहे. कारण त्या 4 वर्षांमध्ये मला स्वतःमध्ये जे पोटेन्शियल आहे त्याची झालेली जाणीव आणि पुन्हा पुढे जाणं म्हणजे एज्युकेशन घेणं असेल किंवा MPSC मध्ये अभ्यास करणं, ह्यामुळे ते सतत मला पुश करून राहिलं की आतमध्ये मला करायचंय. कौटुंबिक पार्श्वभूमी असं म्हणेल की आई वडील शेतकरी आहे, घरामध्ये पहिली ग्रॅज्युएट आहे मी. त्याचबरोबर प्रशासकीय क्षेत्राचंही पार्श्वभूमी नाहीये. त्यामुळं ह्या क्षेत्रामध्ये विचार करताना म्हणजे ह्या क्षेत्राचा विचार सुरुवातीला आई वडिलांना कन्व्हिन्स करावं लागलं की नाही हे असं असं क्षेत्र आहे. पण भलेही 4 वर्ष मला त्या काळात घरी ठेवलं असेल घरच्यांनी, पण मी असेल MPSC मध्ये मला त्यांनी खूप मोठा सपोर्ट केला आणि आज त्याच सपोर्टमुळे आज मी ह्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी आहे. स्वाती, 4 वर्ष हा तसा कमी कालावधी नाहीये. तू त्या 4 वर्षात काय काय करत होतीस? येस, ज्यावेळेस मला घरी ठेवण्यात आलं त्यावेळेस मी घरगुती कोचिंग, घरगुती जे शिकवण्या असतात त्या घ्यायला सुरुवात केली आणि हळूहळू मी त्याचा वाढवत गेले. मग नंतरच्या काळामध्ये असं झालं की मी कोचिंग क्लासेस घेते तर माझं एज्युकेशन काय फक्त 12वी. ॲटलिस्ट माझी काही डिग्री तरी हवी आहे. आणि असं एक 2-3 वर्ष झाल्यानंतर हे जाणवलं की नाही मला एज्युकेशन घ्यायचं आहे आणि मला वाटतंय की मी करू शकते, एज्युकेशन म्हणजे पुढे जाऊ शकते. तर फायनली 2012ला मी असं ठरवलं की नाही मला एज्युकेशनला जायचंय. विरोध होता पण फायनान्शियली मी स्ट्रॉंग होते कारण क्लास घेत होते असल्यामुळे मला माझं एज्युकेशन स्वतःच्या हिमतीवर घेता येत होतं. त्यामुळे म्हटलं आता काहीही असू दे मला एज्युकेशन पुढे करायचंय आणि फायनली मी कॉमर्सला ऍडमिशन घेतलं 2012 साली.
स्वाती, तू ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करतेस, नेतृत्व करतेस, त्या सगळ्यांसाठी या क्षणी तू खूप मोठी आदर्श आहेस. तर त्यांना नेमकं तू काय सांगशील? अडचणींवरती मात कशी करायची याबद्दल तुझा फॉर्म्युला नेमका काय आहे हेही आपल्याला बोलायचंय, जाणून घ्यायचंय. पण एक छोटासा ब्रेक आपल्याला घ्यावा लागेल. एक अगदी छोटासा ब्रेक आपण घेऊयात. स्वातीसोबत सुरू असलेली बातचीत अशीच सुरू राहील. पाहत रहा एबीपी माझा. एमपीएससीच्या परीक्षेमध्ये मुलींमध्ये पहिली आलेली स्वाती दाभाडे हिच्याशी आपल्या गप्पा सुरू आहेत. स्वाती, असं आहे की ग्रामीण भागातल्या मुलांना साधनं तशी कम्पॅरेटिव्हली कमी मिळतात अभ्यासाची, पण तू 2012 मध्ये म्हणजे तुझ्या 4 वर्षांच्या गॅप नंतर तू 2012 मध्ये पुन्हा सुरू केलीस. एकीकडे बीकॉम करायला सुरुवात केलीस, एकीकडे एमपीएससीची तयारी करायला सुरुवात केलीस. तर तू एक्झॅक्टली कुठल्या पॉइंटनी ती तयारी सुरू केलीस, की सगळ्यात पहिल्यांदा कुठली पुस्तकं आणलीस, कुणाला भेटलीस? येस, घरामध्ये शैक्षणिक पार्श्वभूमी नसल्यामुळे मी पुण्यामध्ये एका संस्थेमध्ये ह्या परीक्षेविषयी बेसिक माहिती घेतली आणि सुरुवातीच्या काळामध्ये जे स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी ही जी बेसिक पुस्तकं आहे 5वी ते 12वी ह्यांचं वाचन केलं आणि त्यानंतर जे स्टँडर्ड मटेरियल आहे प्रत्येक सब्जेक्टसाठी ते रेफर केलं. आज मार्केटमध्ये म्हणजे विषय तुम्हाला लँग्वेजचा काही बॅरियर नाहीये. मराठी आणि इंग्लिश दोन्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला ते पर्याय उपलब्ध आहे आणि काही रेफरन्स हा नक्की आहे इंग्लिशमध्ये आहे, पण मला असं वाटतं की ते रेफर केल्याने तुम्हाला लवकरात लवकर यश मिळायची शक्यता ही जास्त असते. त्याच्यामुळे भाषेचा कोणताही न्यूनगंड न बाळता आपण जर ह्या परीक्षेची सुरुवातीपासून एक स्टँडर्ड मटेरियल जर रेफर केलं तर नक्कीच ह्या परीक्षेत यश मिळवता येतं. स्वाती, खास करून ग्रामीण भागातल्या मुली जेव्हा यूपीएससी किंवा एमपीएससीची परीक्षा देत असतात तेव्हा खूप वेगळ्या आव्हानांचा त्यांना सामना करावा लागतो. म्हणजे तुम्ही ती परीक्षा पास कधी होता हे तुम्हालाही कदाचित माहीत नसतं. घरातनं लग्नासाठी किंवा इतर कारणास्तव एक वेगळा दबाव असतो, सामाजिक दबाव असतो. तर या सगळ्यांवरती मात करत पुढे जाणं कसं शक्य आहे? येस, ग्रामीण भागामध्ये मुलींचं म्हणजे 12वी पर्यंत शिक्षण आहे, पण उच्च शिक्षणामध्ये त्यांचं प्रमाण कमी आहे. तर मला असं वाटतं की घरच्यांचा हा विरोध जर असेल तर मुलींनी ही आपली जी बाजू आहे किंवा आपल्या ज्या क्षमता आहे त्या घरच्यांना जर बोलून दाखवल्या तर घरचे नक्कीच सपोर्ट करतील. मी म्हणते की सुरुवातीला नक्कीच विरोध हा होईलच, पण तुम्ही कन्व्हिन्स करू शकता. एकदा विरोध करतील, दोनदा विरोध करतील, पण तिसऱ्यांदा ते नाही म्हणू शकणार. आणि ज्यावेळेस तुम्हाला पालक ही संधी देतात तर मला असं वाटतं मुलींनीही त्याची जाणीव ठेवणं तितकंच गरजेचं आहे. तर हे दोन्ही बाजूंनी जर आपण विचार जर केला तर मला वाटतं की मुलींसाठी काही अवघड नाहीये. फक्त तुम्ही पुढे या, ऍटलिस्ट ट्राय करा, त्याच्यासाठी प्रयत्न करा. प्रयत्न जर केले तर तुम्हाला नक्की यश मिळेल. बरोबर. स्वाती, तू तसं कृषी कन्या आहे, शेतकऱ्याची मुलगी आहेस आणि शेतकरी अनेक छोट्या छोट्या कामांसाठी उपजिल्हाधिकाऱ्याच्या केबिनच्या बाहेर ताटकळत बसलेला, थांबलेला तू पाहिला असशील स्वतः. आता तू उपजिल्हाधिकारी पदावर रुजू होशील, तर तू शेतकरी घरातली खास करून असल्यामुळे हा प्रश्न तुला विचारतेय की आता शेतकऱ्यांसाठी तुझी काय करायची स्वप्न आहेत? उपजिल्हाधिकारी म्हणून आता तुला काय वेगळेपणाने तुझं काम करायची इच्छा आहे? येस, प्रथमतः प्रशासन आणि जनता ह्यांच्यामध्ये जी गॅप आहे, कम्युनिकेशनची गॅप, ती जास्तीत जास्त कमी कशी करता येईल ते मी जास्त करण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर अनेकदा असं म्हटलं जातं की जे सामान्य जनता आहे ती ह्या जे अधिकारी असतात त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा त्यांच्याशी कम्युनिकेशन त्यांना करता येत नाही. तर मला असं वाटतं की एक डिरेक्टली कॉन्व्हर्सेशन, त्याचबरोबर ॲट द सेम टाइम काही इनडायरेक्टली जर कॉन्व्हर्सेशन मला त्या माध्यमातून जर करता येत असेल तर मी नक्की करेल. शेतकऱ्यांनी मी नेहमी असं म्हणते की तुम्ही ज्या काही योजना असेल, ज्या काही शेतकऱ्यांसाठी बेनिफिट्स आहे ते त्यांच्यापर्यंत गेले पाहिजे, जेणेकरून मी काही करण्यापेक्षा त्यांनी ते स्वतः हक्काने माझ्याकडे मागितले पाहिजे. इतकं मला ते ग्रामीण जनतेपर्यंत जे माझं काम असेल किंवा जे काही कामं करायची असेल ती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. आणि शेतकऱ्यांसाठी मी विशेष म्हणेल, कारण मी स्वतः एक शेतकऱ्याची मुलगी आहे, त्यामुळं ग्रामीण भागातली जे शेतीचे काही प्रश्न असतात ते खूप जवळून बघितले आहे. त्याच्यामुळे काम करताना मला त्याचा निश्चितच फायदा होईल. शिवाय ही माझ्यासाठी एक संधी असेल की मी ह्या ज्या अडचणी बघितल्यात, जवळ अनुभवल्यात त्यामुळे ते काम करताना त्या अडचणी मला खूप प्रभावीपणे मला त्या सॉल्व्ह करता येईल. तर मी नक्कीच शेतकऱ्यांसाठी तर माझी पहिली प्रायोरिटी असेल. स्वाती, या परीक्षेच्या निमित्तानं तुझा अख्ख्या महाराष्ट्राचा तर खूप छान अभ्यास झालाय. तू स्वतः पश्चिम महाराष्ट्राची आहेस,
पण महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात कोणत्या भागात काम करायला तुला अधिक आवडेल आणि का? येस मॅम, मी पश्चिम महाराष्ट्र असल्यामुळे तुलनेनं जो विदर्भ किंवा मराठवाडा असेल, जर मला ह्या भागात जर काम करायची संधी मिळाली तर निश्चितपणे मी त्या ठिकाणी काम करेल. विशेषतः मला आदिवासी भागामध्ये काम करायला आहे आणि त्यातल्या त्यात आदिवासी महिलांसाठी मला असं वाटतं की महिलांमध्ये हा एक असा वर्ग आहे तो खूप एक्सक्लुडेड आहे डेव्हलपमेंटपासून. तर मला आदिवासी महिलांसाठी जर काम करायची संधी मिळाली तर मी त्या ठिकाणी महिलांसाठी मला प्रभावीपणे काम करता येईल. खरं तर आणखीन तुला खूप प्रश्न आहेत. तू तुझ्या आई वडिलांना कसं कन्व्हिन्स केलंस आणि आणखीन बरेच प्रश्न आहेत. एका छोट्या ब्रेकची वेळ झाली आणि त्यानंतर आपण या गप्पा अशाच पुढे सुरू ठेवूयात. आता घेतो एक अगदी छोटा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. MPSCच्या परीक्षेमध्ये मुलींमध्ये पहिली आलेली स्वाती दाभाडे आपल्यासोबत आहे. आपण स्वातीशी बातचीत करतोय. स्वाती, आई वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय होती? म्हणजे आता तू ऑफिसर बनलेली आहेस, साहेब झाली आहेस, तर आसपासच्या नातेवाईकांची, शेजाऱ्यांची आणि आई वडिलांची खास करून प्रतिक्रिया काय होती या निकालानंतर? सुरुवातीला मी वडिलांशी बोलले ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस. पहिली म्हणजे एक आपली मुलगी कलेक्टर झाली आहे हे ऐकल्यावर त्यांचा काही वेळासाठी आवाज म्हणजे त्यांना काय करावं किंवा काय हे सुचत नव्हतं. आणि आज नातेवाईकांशी किंवा माझं गाव असेल, माझा तालुका असेल, सगळ्यांना ह्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो की आज म्हणजे मावळ तालुक्यात मी पहिली मुलगी आहे की जी उपजिल्हाधिकारी झाली आणि त्यातल्या त्यात मी महाराष्ट्रात राज्यात मुलींमध्ये प्रथम आली. तर हे सगळ्यांना म्हणजे मला एक किताब पण दिलाय मावळ भूषण म्हणून. मला वाटतं हा एक खूप मोठा आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी. हो हो. स्वाती, खरं तर असं आहे की तू MPSC परीक्षा देण्याच्या आधीपासनं बरीच स्ट्रेस असशील, कारण तू 4 वर्ष घरी होतीस, त्यातनं परत परीक्षेनंतरची तयारी. तर या सगळ्यात तू तुझा ताण कमी करण्यासाठी काय करायचीस? येस, ऍक्च्युली म्हणजे कधी असा ज्यावेळेस ताण येतो वगैरे तर त्यावेळेस युट्यूबचे व्हिडिओ बघणे किंवा खूप असं वाटतंय तर लायब्ररीमधनं उठणं आणि बाहेर फिरणं. कारण माझ्या लायब्ररी शेजारीचे शनिवारवाड्याचा परिसर आहे, तर मी अनेकदा मला खूप टेन्शन वगैरे येत आहे तर मी अनेकदा त्या ठिकाणी फिरायचे. तर मला असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टींमुळेच कुठेतरी मला ते म्हणजे यश हे संपादन करता आलं. आणि ताण इन अ सेन्स की पहिली गोष्ट असायची की मी ताण घेतला तर मला परीक्षेमध्ये मार्क्स कमी येतील आणि माझा रिझल्ट येणार नाही, आणि माझा रिझल्ट आला तर मला सगळं सक्सेस मिळेल. त्यामुळे कायम तो रिझल्टचा दिवस माझ्या लक्षात असायचा आणि माझा रिझल्टचा दिवस मला आनंददायी करायचा आहे तर आज मी तो ताण न घेता मी अभ्यासच केला पाहिजे. त्याच्यामुळे ही भावना कायम मनात असायची. स्वाती, तुझी अभ्यासाची पद्धत कशी होती? कारण जी मुलं आता अशा स्पर्धा परीक्षांसाठी बसणार आहेत त्यांना तुझ्या मार्गदर्शनाची खूप मोठी गरज आहे. म्हणजे तू खूप तास अभ्यास करायचीस का? ब्रेक न घेता अभ्यास करायचीस का? अभ्यासाचा पॅटर्न कसा असायचा? येस, सुरुवातीला ज्यावेळेस आपण तयारी करतो की तुम्हाला मिनिमम 8-10 तास लागतात, पण ज्यावेळेस तुम्ही पूर्व परीक्षा पास होऊन मुख्य परीक्षेसाठी जाता तर तुम्हाला जास्तीत जास्त क्वालिटी टाइम ह्या परीक्षेसाठी देणं गरजेचं असतं. मग तो जो पिरियड होता, मी 12 ते 13 तास साधारणतः मेन्सच्या काळामध्ये मी अभ्यास केला. अभ्यास कंटिन्युअली नव्हते करत कारण मध्ये ब्रेक घ्यायचे आणि दिवसाचं असं शेड्यूल असायचं की एका दिवसात किमान 2 सब्जेक्ट, कारण एकच सब्जेक्ट घेऊन तुम्हाला मे बी बोर होऊ शकतं किंवा कंटाळा येऊ शकतो एका विषयाचा. त्यामुळं दररोजचे असे 2 विषय आणि त्यातला 1 तास परत करंटसाठी. तर असं एक माझं दररोजचं शेड्यूल असतं. त्याच्यामुळे अभ्यासामध्ये जी उत्सुकता होती ती कायम राहिली आणि एक प्लॅनिंग होतं. प्रत्येक वेळी माझं कोणत्याही परीक्षेआधी 1 आठवड्याचं किंवा 1 महिन्याचं मी प्लॅनिंग करायचं आणि ते प्लॅनिंग असल्यामुळं मला वाटतं की लवकरात लवकर मला अभ्यासही माझा कव्हर झाला आणि आज हे यश मिळतंय. स्वाती, जसं मगाशी ज्ञानदा म्हणली की अनेक ग्रामीण भागातल्या मुलांसाठी MPSC देऊ पाहणाऱ्यांसाठी तू एक आदर्श असशील, प्रेरणा असशील, पण तुझी प्रेरणा कोण आहे? तुला का असं वाटलं की आपण MPSC द्यावी?
माझी प्रेरणा माझे आईवडील आहे. कारण आईवडील शेती करतात आणि संध्याकाळी म्हणजे सकाळी तो शेतीमध्ये काम करायचं आणि संध्याकाळी मार्केटला जाऊन ते भाजी विकणं. तर मला असं वाटतं की ते खूप कष्ट करतात. मला फक्त लायब्ररीमध्येच अभ्यास करायचा आणि तोही सावलीत बसून ते दिवस रात्र कष्ट करतात. त्या तुलनेत माझे कष्ट कमी आहे. तर मला माझी आईवडिलांचीच खूप जास्त म्हणजे ह्याच्यासाठी प्रेरणा होती. आणि एक सुरुवातीपासून माझा एक स्ट्रॉंग पॉइंट आहे की कोणतीही गोष्ट आहे ती मन लावून करणं किंवा स्वतःचे 100% देणं. तर एमपीएससी करताना हेच होतं की माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी ह्या परीक्षेसाठी देणार. नाही, खरंय स्वाती, म्हणजे तू जे पाहिलं असशील ना इतक्या वर्षांमध्ये ते आम्ही फक्त समजून घेऊ शकतो, अनुभवू शकत नाही. आणि तू हे अनुभवलंस त्यामुळे आम्हाला खात्री आहे की तू जेव्हा उपजिल्हाधिकारी होशील तेव्हा तू निश्चित इतरांपेक्षा अधिक प्रभावीपणे काम करू शकशील शेतकऱ्यांसाठी, किंबहुना तुझ्या जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकासाठी. आणि तू हे यश कष्टानं मिळवलेलं यश आहे, त्याच्यामुळे त्याची किंमत नक्कीच खूप मोठी आहे, खूप जास्त आहे. फक्त तुझ्यासाठी नाही तर इतर अनेकांसाठी सुद्धा. आणि जसं हर्षदा म्हणाली, मातीशी तुझी नाळ जोडली गेलेली आहे, त्याच्यामुळे मातीतले प्रश्न काय असतात, आपल्या माणसांचे प्रश्न काय असतात, त्याची योग्य जाण असणारी तू ऑफिसर आहेस, अधिकारी आहेस. तुला शुभेच्छा आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत हीच आमची इच्छा आहे. खरं तर धन्यवाद आज सविस्तरपणे आमच्याशी बातचीत केल्याबद्दल, गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू. आणि यानंतर या विशेष गप्पांमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. पाहत रहा एबीपी माझा.